हाय, वेलकम टू द सिद्धार्थ गावडे ब्लॉग्स. तर गाईस स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईस आज तुम्हाला सांगू तर आपल्या इकडे येणार आहे माईक जेनेरो कंपनीचा. बघूया गाईस, आज येतोय माईक आपला. आता ऑर्डर घ्यायला लागेल गाईस, मी घरी पण नाही मिळत आणि बघूया ऑर्डर कसं क्लेम करायचं, कारण की मी घरी तर मिळत नाही. मी जाणार आहे कॉलेजला आणि हेअर बघा केवढे वाढले, ते हेअर कटिंग पण करायचे. तर बघूया जाता जाता हेअर कटिंग पण करून घेतो. पिरियड्स पण खूप वाढल्यात, तेही करतो कटिंग, मस्त देतो शेप. तर काहीच पूर्ण ब्लॉग बघत राहा. आपला माईक तर येणार आहे काहीच वायरलेस जेनेरो कंपनीचा, पण काहीच ते ऑर्डर क्लेम कसं करायचं ते मला अजून माहिती नाही, कारण की मी कॉलेजला असणार आहे आणि तेव्हाच कॉल आला. तर बघूया, त्याला सांगायला लागेल की घरी इथं मी मिळत नाही आणि मग क्लेम कसं करायचं त्यासाठी पण एक टाईम द्यायला लागेल. मग डिलेवरी आपली येईल, आपण ऑर्डर घेऊया, ते क्लेम करूया आणि बघूया गाईस माईक चेक करून कसा आहे, माईक चांगला आहे की नाही. खूप एक्सायटेड आहे मी, माईक कसा येतोय आणि काहीच लगेच यूज करून बघेल की माईक चांगला आहे की नाही. आणि आता कॉलेजला जायचं आहे, त्यासाठी मी पूर्ण सर्व तयारी पण करून ठेवली आणि मग ब्लॉग स्टार्ट केला गाईस. आता बघूया, कॉलेजला जायचं आहे, जेवतो आणि मग लगेच निघतो. सलूनमध्ये पण बोलायचं हेअर कटिंग करायला, त्यासाठी मी लवकरच जातो, 2-3 तास पहिला निघतोय घरून. तर मी कॉलेजला जाणार आहे लवकर, त्यासाठी मी घेतले जेवण. चला जेवतो आता आणि मग लगेच मला कॉलेजला जायला निघायचं आहे लगेच. तर काहीच आता जेवलोय मी, जेवून तर मला झाले. आणि तुम्हाला सांगू ना, जो मी ऑर्डर केला ना फ्लिपकार्टला वायरलेस माईक, तर काहीच फ्लिपकार्टवरती मला 50% भरोसा नाही मिळत. कारण मी एकदा मी मागवलेला एम्ब्रेनचा पॉवर बँक आणि काहीच त्याच्यात निघाला साबण. काही तुम्हाला मी फोटो दाखवतो, माझ्याजवळ आहेत फोटो. आणि काय सांगू तुम्हाला, त्यामध्ये मला फ्लिपकार्टवरती भरोसा नाही मिळत. तर ऑर्डर एकदम चेक वगैरे करून घ्यायला लागेल, व्हिडिओ काढायला लागेल ओपन करताना. बघूया, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ साईडला, फोटोज आहेत माझ्याजवळ. हा बघा गाईस, पॉवर बँक मागवलेला गाईस, मी रिप्लेसमेंट केला होता पण मी मग कॅन्सल केला ऑर्डर. हे बघा गाईस फोटो, साबण निघालेला, मी मागवलेला ॲम्ब्रेनचा पॉवर बँक. असे माझ्यावर फोटोज आणि व्हिडिओज आहेत. त्यामुळे काहीच मला फ्लिपकार्टवरती जास्त भरोसा मिळतच नाही. काय यांचे ऑर्डर पण आहेत ना, असे येतात ना, या फेरीज तर मी चेक करूनच घेईल माईक. ओपन बॉक्स डिलेवरी आहे तर तेच चेक करून घेईल. तर गाईस, मी तुम्हाला दाखवलं जे मी पॉवर बँक मागवलेलं, त्याचे तुम्हाला मी फोटोज पण दाखवले. आणि तर आता मी निघणार आहे कॉलेजला जायला आणि मी 1-2 तास पहिलाच चाललो आहे कॉलेजला, कारण मला जायचं आहे सलूनमध्ये हेअर कटिंग करायचं आणि बियर्डला द्यायचं शेप, त्यासाठी मी चाललो आहे लवकर. तर तुम्हाला मी दाखवतो, आपल्या दादाचा सलून आहे, तिकडे जाऊन मी तुम्हाला 2-3 फुटेज मारतो एकदम मिररमध्ये. आणि तुम्हाला हे बघा गाईस, अशी काही हेअरस्टाईल आहे माझी, आणि कट केल्यानंतर सांगा कॉमेंटमध्ये की कसे दिसतात ते. तर चला जाऊया, कॉलेजला जायला निघतो आणि सलूनमध्ये जाऊन हेअर कटिंग करून घेतो. आणि गाईस कॉमेंट करून नक्कीच सांगा, हेअरची जी स्टाईल आहे गाईस, ती कट केल्यानंतर चांगली दिसते की आता चांगली दिसते. ध्यान से पढ़िए. 2 hours later. तर गाईस, आता मी गेलो कॉलेजला, हेअर कट पण केलं आहे बघा. आणि तिकडून लगेच मी कॉलेजला गेलो आणि लगेच कॉलेजवरून निघालो आणि लगेच घरी आलो. आणि आता मी चालू आहे जिमला, त्यासाठी बॅग वगैरे भरले. आणि आज मी खूप लेट झालो आणि माझी ऑर्डर पण नाही आली अजून. तर बघूया आता कसं काय, अजून पण ऑर्डर नाही आली. गाईस, मी तर आता जिमला असणार आहे आणि मी जिमला येते तर मला पण टाईम होईल. तर ऑर्डर कसं क्लेम करायचं ते मला बघायला लागेल, ते पण एक खूप टेन्शन आहे काहीच, कारण की मला जो माईक आहे तो पण चेक करायचा आहे, चेक करून घ्यायचं. तर बघूया, आता मी लगेच जाणार आहे जिमला, निघतोय मी आता लगेच. जास्त चला निघतोय मी लगेच जिमला जायला. तर गाईस, आता जिममध्ये आलो आहे आणि आता मरवाल्याचा पण फोन आला, आता माझी ऑर्डर पण आली. तर आता तो येतोय जिमच्या खाली, घेतो ऑर्डर आणि बघतो कसं आहे काय. बघूया गाईस, डिलिव्हरी बॉय येतोय खाली जिमच्या, जाऊन घेतो ऑर्डर, करतो क्लेम. तर काही जातो आता जिमच्या खालती आणि पहिला ऑर्डर क्लेम करतो, नंतर करतो वर्कआउट. लगेच परत जिममध्ये यायला लागेल आणि वर्कआउट करायला लागेल. चला काही जातो खाली. तर गाईस, आता जिममधून बाहेर निघालो आहे. तर गाईस, माझा माईक तर नाही आला,
पण ते मी वेट चेक करायचं गाईस. मी जे फूड जे मी खातो ना ते वेट मशीन मी आणले, तुम्हाला दाखवतो. मी ते आता घेतो, ते ऑर्डर तर गाईस हे बघा मी काय ऑर्डर केले. तर गाईस आता मी घरी जात होतो जिमवरून आणि मी ऑर्डर पण क्लेम केल्या आहेत. आणि आबा गाईस मला कोण भेटला आहे, गाईस फॅन आहे आपला. फॅन नाही गाईस, आपल्या इकडचाच आहे, मित्र आहे माझा, छोटा फ्रेंड. आणि बघा गाईस ऑर्डर घेतलेले, वायरलेस माईक वगैरे घेतले. बघूया घरी जाऊन चेक करतो, घरी जाऊन बघतो गाईस, चेक करतो काय त्याचे रिव्ह्यूज आहेत, तुम्हाला मी शेअर करतो व्हिडिओमध्ये. हाय कर हाय कर. आपल्या भाईला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. चल आता निघू. A few moments later. तर गाईस घरी आलेलो आणि आता मी जस्ट माईक चेक करायला लागलेलो. तर गाईस बघा गाईस माईक जस्ट मी आता चेक करायला लागलोय. तर गाईस आता फटाफट होतो रेडी, मस्त आंघोळ वगैरे करून आणि मग गाईस आरामात करतो माईक चेक. तर गाईस आता मी आंघोळ वगैरे केले, फ्रेश झालो आणि आता मी जिमवरून आल्यानंतर मी गाईस लगेच जेवतो. आणि एज आहेत अंडी ते खातो मी, व्हाईट एज. तर आता मी तेच आता फिनिश करतो सर्व पटापट. आणि का गाईस जास्त लेट पण मी जेवत नाही, माझं जेवण पण लवकर असते. आणि तुम्हाला हे माईकचं मी तुम्हाला दाखवतो. तर गाईस हा जो माईक आहे ना गाईस, तुम्हाला काही समजत नाही कसं चालूच नाही होत आहे, चालू होते पण गाईस कनेक्ट नाही होत आहे नीट. तर गाईस बघूया हा माईक कसा आहे काय, त्याची एक वेगळी शॉर्ट व्हिडिओ बनवतो. कारण की गाईस खूप गाईस जमत नाही माईक, मला समजत नाही. तर चला गाईस आता जेवतो डायरेक्ट. तर चला गाईस आता मी जेवतो आणि तुम्हाला दाखवतो आज जेवणामध्ये खूप चांगलं काय काय मस्त. चला गाईस फुल प्रोटीन खातो आता. तर गाईस हे बघा मी काय घेतलं जेवणामध्ये, हे बघा गाईस माझं आजचं जेवण आणि एज घेतलेत. चला गाईस करतो फिनिश. तर गाईस आता जेवलो आहे मस्त पोटभर आणि मी जस्ट विचार करत होतो की माईक आता यूट्यूबला व्हिडिओज बघतो आणि मग करतो माईक कनेक्ट आणि मग ट्राय करतो माईक बरोबर आहे की नाही. आणि बघा माईक तसेच ठेवल्यात. तर चला गाईस असं काय आपला होता आजचा ब्लॉग. तर गाईस तुम्हाला आवडला असेल तर लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.